खूप आनंद वाटतोय. आता फर्स्ट टाइम आहे आपला रोपवेमध्ये बसायचा. आता कसा राहतो एक्सपिरियन्स दाखव तुम्हाला. किती वय आजी तुमची? 70 वय. 70 वय असताना गड सैर करते आजी. कुठले आजी? कोल्हापूरचे. हो. कसं काय पब्लिक टाकाटाक बाकामा. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा विषय कसा आहे, आपण चालू आहे रायगडावर CNG भरायला. इथे थांबलोय आता. सगळी गँग आपली चालली नाही का आज. पहाटे 3 वाजले आता. सगळी गँग गळाली मस्त पैकी आता रायगडावर. तर चला येऊ जाऊन मस्त. तर मित्रांनो 5:30 वाजले. आपण एक ब्रेक घेतला नाही तिथे रस्त्यामध्ये. थोडं राहिलं एवढून आता 15-20 किलोमीटर राहिले. आचड या गावात आलोय आता आपण. सकाळचे 7 वाजले आता. निथून रायगड पा कसा दिसतोय. आपण जाणार आहे आता गडावरती. पोहोचलोय आता आपण इथं रायगडाच्या पायथ्याशी आणि आता वर जाणार आहे. हे मित्र आहे आपल्या सोबत. हे चौगण हा एक इकडं. हा कोणा खोपऱ्याला चाललाय का बरं काय माहिती. हा 5वा मी एक त्यांच्यात. त्या जाऊ एका पायथ्याशी आलोय आपण रायगडाच्या. चला आता जाऊ वरती. आपण ना आज रोपवे मध्ये बसणार आहे पहिल्यांदाच. आपण आता रोपवे साठी. इथं पण एवढी लाईन आहे आपल्या आधी नाही का. तिकीट बिकीट काढलंय आपण मित्रांनो. आले डबे. चला आपण चाललोय आता मध्ये बसायला. आपण पहिल्यांदा बसलो रोपवे मध्ये. खूप आनंद वाटतोय. आता फर्स्ट टाइम आहे आपला रोपवे मध्ये बसायचा. आता कसा राहतो एक्सपिरियन्स दाखव तुम्हाला. व्हिडिओ रेकॉर्ड कर काय नंतर बोल. हा एक माणूस आमच्या ग्रुपमध्ये नव्हता लागेल. हे तुम्हाला सांगू तो सीन काय झाला आहे. याच्यामुळं आम्हाला रोपवेने जायला लागू सुटलं. नाही तर आम्हाला करायची होती ट्रॅकिंग. खरं तर आम्ही आलो होतो 7:30 वाजता. हा आमचा माणूस थोडा आजारी झाला. त्याच्यामुळं आम्हाला रोपवेने जावं लागते. चाललोय आता वरती आम्ही. शुभम कसं वाटतंय पहिल्यांदा बसून? नाही मी दुसऱ्यांदा बसलो. दुसऱ्यांदा बसला तो काही नाही. याचा काही विषय नाही यार. सागर सर पहिल्यांदा बसून कसं वाटलं तुम्हाला? व्हिडिओ चालू आहे. मित्रांनो मला अतिशय आनंद झालेला आहे. मी पहिल्यांदाच रोपवेमध्ये बसलो. एक नंबर एक्सपिरियन्स. नाद नाही करायचा असं एकदम. म्हणजे अशी टाकात आल्यासारखी फिलिंग झाली नाही का. डायरेक्ट फिलिंग एकदम टाकली. तुम्ही इथला व्ह्यू पाकच खतरनाक. वाल्यांची इकडं फाटत नाही पण सागर एकदम गंभीर आहे. रोपवे मधून उतरलोय आता. हे जे आहे ना अष्टप्रधान मंडळांचे वाडे हे सगळे. चिमुकलं बाळ खाली होत. बाळासाठी जाणं गरजेचं. तो दरवाजा नाही उघडला. महाराजांच्या काळी इथे जागते पहारे असावेत. म्हणजे किल्ला म्हटल्यानंतर संरक्षण असते. असा पहारा. मित्रांनो महाराजांच्या काळातली धान्याची कोठारी. महाराजांचा राजवाडा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. खरंच रायगडावर यायला पाहिजे बघा. आपण महाराजांचे भक्त आहे. आपण यायलाच पाहिजे. ये पा काय जबरी बांधलेली राव मुरुच. जय जाऊ कलबत खाण्यात आता. बघू तरी मध्ये कसं काय नाही. बाई मध्ये लय अंधार आहे. फ्लॅश ऑन केलाय आता आपण. बहिर्जी नाईक इथं येऊन खलबत खाण्यात गुप्त हे राहायचं नाही की. तर मित्रांनो हा आहे दरबाराचा दरवाजा. आपण आलोय आता महाराजांच्या बाजारपेठेमध्ये. बाजारपेठ तरी पाहू कशी काय चांगली जबरी मोठी बरं का. नाद नाही करायचं काही. हे आहे टकमक. तर सगळं मंत्रिमंडळ बसत होतं ना एक बैठकीला व्यवस्थित. काही इथं सगळं त्यांना जागा होती. हे आहे तुळजाभवानी मंदिर. आलोय आपण विहिरीजवळ. जुन्या काळातली विहीर पाही. ही पाना दगडी तटबंदी बांधलेली जुन्या काळामध्ये. शत्रू परत वरच नाही आला पाहिजे. या आजी पा. आजी कुठला आहे तुम्ही?
कोल्हापूर ठीक आहे. हीच आपली जुनी पिढी पा लगेच फोन काढल्या पदर डोक्यावरती. किती वय आजी तुमची? 70 वय असताना गड सैर करते आजी. कुठल्या आजी? कोल्हापूरचे. हो का? कधी सकाळी किती वाजता आले होते? काल आलोय आम्ही, काल प्रतापगड गेलो. हो का? आज दुसरा गड आहे बोला म्हणजे 2 दिवसात 2 गड केले तुम्ही. होय, होय. आता पण आजकालच्या पोरांची आमची एकाच गडामध्ये फिरली आता. बघू शकता तुम्ही बांधकामाचा नाद नाही करायचा. पण गडाचा पश्चिम दरवाजा नाही का तिथं तिकीट भेटत आहे गडावरती वर जाण्यासाठी. मित्रांनो आज फुल आपण ट्रेकिंग करणार आहे. आपण हा पायऱ्यांचा रस्ता सोडून आपण इकडून जाणार आहे. तर चला जाऊ आपण मस्त बघू जाऊन तरी. तर मित्रांनो आपण पोहोचलोय आता. 3 वाजले खाली उतरलोय. तू गप बोललाच पाहिजे. तर 3 वाजले ना आपण खाली पोहोचलोय. 4 वाजले चुकीचं बोलते. भाई ये लय बंगरी झाले आधी बोलून जाईना मला. सगळे ब्लॉगर झाले भाई. आज पण आता आलोय श्रीवर्धन बीचला. तरी इडला व्ह्यू पाहू शकता तुम्ही. 1 नंबर व्ह्यू आहे. काय अडचण नाही. आणि आता आपण पोहोचणार आहे 5 ते 10 मिनिटात. तर काय झालं आपल्याला थोडस गाडीमध्ये त्रास झाला होता. थोडं वॉमिटिंग होत होती म्हणून इकडे गाडी थांबवली होती 5-10 मिनिटं. इकडे उलटी फिरती केली. आता जाऊ इडून 10 मिनिटात पोहोचणार आहे आपण. तर चला जाऊ. आपण पोहोचलोय आता श्रीवर्धन बीच वरती. काय इकडे मस्त यांनी मस्ती केलंय. योगासन आहे वाटतं. हो योगासन नाही आहे सूर्यनमस्कार आहे सगळे. भाई 1 नंबर वाटतंय राव. आलोय श्रीवर्धन बीच. भाई पाण्याचं तर लय तुफान आलंय. पाण्याला गर्दी इथं ना गर्दी थोडी कमी राहते नाही का असा विषय इथला. मित्रांनो कस काय समुद्र लय बॅक करायला यायलाच लागतं एन्जॉय करायला. मस्त आहे बरोबर. लाईफ मध्ये एन्जॉय करायचं शिकायला.